जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलढाण्यात जनजागृती रॅली काढण्यात आली। नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड विदर्भ ऑप्थॅल्मिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। बुलढाणा शहरातील संगम चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून जिल्हा शल्यचिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांनी हिरवी झेंडी दाखवत रॅलीला सुरुवात करण्यात आली। तर गांधी भवनमध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला। नेत्रदान, जीवनदान, डोळेदान करा, दृष्टीची भेट द्या, आयुष्याला प्रकाश द्या असे विविध फलक हातात घेऊन नेत्रदान संदर्भात जनजागृती करण्यात आली। या रॅलीमध्ये बुलढाणा शहरातील नेत्रचिकित्सक ठाणेदार संग्राम पाटील यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। आज आपण इथे रॅली काढत आहोत। जे दृष्टीहीन लोक असतात त्यांना दृष्टी देणं हे अतिशय महत्त्वाचं आणि खूप पुण्याचं काम आहे, जे की हे आमची सर्व टीम करते आणि आमचे पण लोक यासोबत असतात। आमच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे आमच्याकडे आय बँक आहे आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की बाबा जास्तीत जास्त लोकांना आपण आपली जे आपली आय डोनेशन किंवा आपले डोळे जे आहेत दान करणं हे खूप महत्त्वाचं काम आहे। तरी सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि दृष्टीहीन लोकांना दृष्टी देण्याचं अतिशय पुण्याचं काम करावं।